जालना जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावरचा रास्ता रोको मराठा आंदोलकांनी मागे घेतलाय। गाड्या अडवून मराठा समाजानं अचानक रास्ता रोको केला। मनोज जरांगेंची तब्येत खालावत चालल्यानं आक्रमक झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरला होता। जरांगेंच्या आंदोलनाची सरकारनं तात्काळ दखल घेण्याची मागणी त्यांनी केली। जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री महामार्गावर पुकारलेला रास्ता रोको मराठा आंदोलकांनी मागे घेतलाय। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले। त्यांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। काही काळानं त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं जालनाच्या अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। याची दखल शासनाच्या वतीने घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ सोलापुरात बंद पाळण्यात येणार आहे। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कराडमधील कारवे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। गावातील सर्व व्यवहार बंद आहेत। ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी थेट सरकारलाच इशारा दिला। धनगर समाजासाठी एका दिवसात 2 बैठका घेतल्या जातात, मात्र आदिवासी समाजाला अंधारात ठेवून सरकार निर्णय घेते असा आरोप झिरवाळांनी सरकारवर केला। कायदा सुव्यवस्था बिघडू नये हे आम्हीच का समजून घ्यायचं असा सवालही झिरवाळांनी केलेला आहे। राज्य सरकारनं बार्टीच्या पीएचडी विद्यार्थ्यांना सरसकट 100% अधिछात्र वृत्ती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। सर्व अर्जदार आणि पात्र विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्र वृत्ती द्यावी या मागणीसाठी नागपुरात संशोधक विद्यार्थ्यांचं महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं। अमरावतीमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणा करत धनगर बांधवांचा मोर्चा थेट अमरावती कार्यालयावर धडकला। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्या, तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी सकल धनगर समाजाने केली। आदिवासी संघटनेने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। पिसा आणि धनगर आरक्षणाच्या वादावरून जेपी गावित रस्त्यावर उतरणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पुण्यातील महात्मा फुले मंडईतील मेट्रो स्टेशनला मंडई मेट्रो स्टेशन नाव दिल्यानं माळी महासंघ आक्रमक झाला। माळी महासंघानं पुणे मेट्रो प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केलं। नाव बदललं नाही तर पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान आम्हीच महात्मा फुले मंडई स्टेशन असं नाव देणार असल्याचा इशारा माळी महासंघानं दिला। चंद्रपुरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय। आकृती बंधाची अंमलबजावणी करा, महसूल स्तरावरील बदला रद्द करा यासह इतर मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत। संपामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित झालंय। यवतमाळमध्ये कोतवालांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणं आंदोलन केले। कोतवाल शासनाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यात समावेश व्हावा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी कोतवाल संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन पुकारले। उद्या 25 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कामबंद आंदोलन करणार आहे। राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला। या निर्णयाचा पालघरमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले। सरपंच, उपसरपंच आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सरकारचे आभार मानले। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मेगा क्लिनिंग ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं। एपीएमसीच्या 5ही बाजार समित्यांमध्ये हा ड्राईव्ह राबवण्यात आला। यामध्ये मनपाचे सफाई कर्मचारी, व्यापारी, माथाडी कामगार तसंच एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले। वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार सभापती पदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे। शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली। भुतेकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या। राजकोट किल्ला इथं नव्यानं शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। शाळांनी मुलींची सुरक्षा आणि संरक्षणाबाबत उपाययोजना कराव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। बदलापूर अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचार घटनेनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्व लागू करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना हे आदेश दिले। त्यासोबतच बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेले आदेश सुद्धा पाळण्याचे आदेश कोर्टानं दिले।